जय भीम सर्वांना. मी नीता स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर अनुजला आज बोर होत आहे कारण बाळ झोपलेलं आहे, त्यासाठीच अनुपला बोर होत होता. आई येताना संध्याकाळी भाजीपाला घेऊन आल्या. त्या भाजीपाल्यामध्ये फ्लावर बटाटे बघितले. आईला म्हटलं आई आपण ना आज पावभाजीच बनवू, कारण दुसरी भाजी भाकरी बनवायचा मला पण खूप कंटाळा आलेला आहे. मग पावभाजी काय तेवढ्यामध्येच होत नाही, त्यासाठीच वाटाणे आणि गाजर आणायला मंडीमध्ये गेलो. गाजर एकच घेतला, गाजरचे काय पैसे घेतले नाही बाबांनी. मग म्हटलं चला कलर येण्यासाठी थोडंसं बीट बघू आपण. बीट एकाच गाडीवरती होतं ना, इतक्या मोठ्या मंडीमध्ये एकाच गाडीवरती बीट होतं आणि ते पण 20 रुपयाला एक होतं. बीट स्किप केला, बीट काय घेतलं नाही. त्यानंतरनं बेकरीमध्ये गेलो. बेकरीमध्ये ना पाव बघितले, कारण पाव तिथं मिक्स ठेवले होते, शिळे आणि ताजे असे मिक्स करून ठेवले होते त्यांनी. मग आम्ही ताजे पाव मिक्स करून घेतले, सगळे प्रेस करू बघून ना मी म्हटलं हे घ्या, मऊ आहे, ताजा आहे. मग ताजे आम्हाला सापडले तितके आम्ही पाव घेतले आणि त्यानंतरनं त्यांच्याकडून अमूल बटर आणि पावभाजी मसाला पण घेतला. तिथून निघाल्यानंतरनं हे बोलले मला व्हिडिओ घ्यायचं पडतं आणि हे बोलतात चल गडबड करतात आणि मी थांबले तिथे व्हिडिओ घेत. म्हटलं चला आपण थोडंसं व्हिडिओ घेऊ, पण त्यांना काही दम नाही निघत. मग तिकडून आल्यानंतर सगळं चॉप वगैरे करून घेतलं, कारण लेकरं झोपण्याच्या अगोदर पावभाजी बनवायची होती म्हणून. कुकरमध्ये म्हटलं बनवून टाकू. कुकरमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले आणि पावभाजी मसाला टाकला आणि कट करून 2 टमाटे टाकले. सगळे व्हेजिटेबल्स मी स्वच्छ धुवून ठेवले होते. मग व्हेजिटेबल्स सगळे कुकरमध्ये दिले टाकून आणि छान असं ना मिक्स करून घेतलं. नंतर थोडंसं मीठ टाकलं आणि मीठ पण सगळीकडं मिक्स करून घेतलं आणि मग नंतर थोडंसं पाणी टाकून ना कुकर लावून घ्यायचा होता. पण मग मला नंतर मध्येच आठवलं की नाही आपण ना थोडंसं बटर पण टाकू शिजायला, मस्त म्हणजे टेस्ट छान येईल पावभाजीला, म्हणून ना थोडंसं बटर पण टाकले. तर तुम्ही पण अशीच पावभाजी बनवता का? कमेंट करून नक्की सांगा. आणि मी बरोबर बनवली का ह्याच पद्धतीनं, तर ते पण कमेंट करून सांगा. आता बरेच जण शिमला मिरची पण टाकतात पावभाजीमध्ये, पण मला काय शिमला मिरची आवडत नाही, म्हणजे आम्हाला फ्लेवरच नाही आवडत शिमला मिरचीचा. त्यासाठी शिमला मिरची स्किप केली आणि कांदा वगैरे कट करून घेतला. दादू ना इथं अनुजला मस्त नमाज पढायला शिकवत होता. दादूला बरोबर कळतं माकड चाळे कसे करायचे. आता ना पूर्ण पावभाजीचं शिजून झाला होता मसाला. मग म्हटलं चला आता फोडणीला टाकू. फोडणीला ना मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, बटर टाकलं, त्यामध्ये तेजपत्ता टाकला, 2 लवंग, 2 मिरे टाकले आणि कट केलेला कांदा टाकला बारीक. आणि कांदा छान लाल परतल्यानंतर ना अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि नंतर परत 1 टमाटा कट करून टाकला. पावभाजी मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ असं चवीपुरतं टाकून मस्त सगळा मसाला गरगर फिरून घेतला. मसाला छान शिजल्यानंतर ना शिजून घेतलेले व्हेजिटेबल्स मी सगळे त्याच्यामध्ये मिक्स केले आणि स्मॅशरने ना सगळे छान असं स्मॅश करून घेतले. तर बघू शकता पावभाजी तयार झालेली आहे. कोथिंबीर टाकली वरून चवीसाठी आणि मग नंतर पाव पण गरम केले बटर टाकून. आणि दादूला लागली होती भूक, त्यासाठीच मग 2 पाव गरम केले आणि दादूला पहिलं प्लेट करून दिली, मस्त अशी प्लेट वाढून दिली बटर वगैरे टाकून. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जय भीम. बाय, भेटू पुढच्या